आता आम्हाला इतकं वाटतंय, समजा आम्ही तुमच्यासाठी कुठलीही मदत, कसलीही मदत, गावकऱ्याच्या वतीने मी सांगतो की तुमच्यासाठी आम्ही कुठल्याही स्तराला मदत करायला तयार आहे, कुठेही साहेब. तुमच्याकडून आम्हाला कसलीच अपेक्षा नाही. तुम्ही इतकं काम चांगलं केलं शिरसाहेब की त्याचा विचार सुद्धा करतो. आमच्या इथं समजा रोजगार भेटत नव्हता, आज माझ्या घरातले 2 माणसं आहेत, माझ्या गल्लीतले समजा अर्धी गल्ली तुमच्या इथं कामाला आहे साहेब. आता आम्हाला तुमचे उपकार कसे फेडायचे हे समजा आमच्या मनाला अधिक प्रश्न पडते. मी तर तुम्हाला सांगतो, मोदी साहेबांना, फडणवीस साहेबांना आणि अमित शहाना तिघांना पत्र लिहिणार आहे की तुम्हाला राष्ट्रपती नियुक्त खासदार करा म्हणून. माझं वैयक्तिक मत आहे साहेब. आणि मी हे केलं, मी प्रत्येक ऑफिस समोर एक वेळेस तरी उपोषण करणार, ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत, आणि तुम्हाला राष्ट्रपती नियुक्त खासदार करा म्हणणार. माझी मागणी मान्य हो नाही हो, पण माझी मी प्रयत्न सोडणार नाही साहेब. मी तुमचा एवढा मोठा फॅन आहे की तुमच्यासाठी जीव बंद देऊ शकतो साहेब. मी तुम्हाला आणि भेटलो नाही, तुमचा कुठलाच लाभ नाही मला भेटला साहेब, पण मी इतका मोठा फॅन आहे तुमच्यासाठी मी काय पण करू शकतोय. तुमच्या जे आडवं येईल त्याच्या घरी बॉम्ब सुद्धा फोडू शकतोय, इतका मी खतरनाक आहे.